जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीची जी सद्यस्थिती आहे त्यामध्ये सध्याच्या घडीला रोस्टर किती कंप्लीट झालेले आहेत, कोणत्या जिल्ह्याचे कंप्लीट व्हायचे बाकी आहे, त्याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे, त्यातल्या त्यात नगरपालिका, महानगरपालिका किंवा जे काही कटक मंडळ आहे त्यांची अवस्था काय आहे, 9वी ते 12वीच्या रोस्टरच्या संदर्भामध्ये सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यातल्या त्यात आंतरजिल्हा बदलीचा जो शेवटचा टप्पा पार पडला जात आहे त्याच्यामुळे भरती लांबणार आहे का, किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे मराठा आरक्षण जर मिळालं तर या भरतीला पुन्हा थोडाफार प्रमाणावरती डिले होऊ शकतं का, त्याविषयी आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची न्यूज हीच असणार आहे की सध्याच्या घडीला जे रोस्टर आहे किती प्रमाणावरती कंप्लीट झालेले आहे। मित्रांनो, आजच्या तारखेपर्यंत जर आपण बघितलं तर जवळजवळ महाराष्ट्रामधले 31 जिल्हा परिषदांचे रोस्टर कंप्लीट झालेले आहे। काल जे आहे लेटेस्ट मधलं जे रोस्टर आहे यवतमाळ जिल्हा परिषदेचं ते कंप्लीट झाल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे। कारण आपल्या अभियोग्यताधारक ज्या जिल्ह्याचे रोस्टर बाकी आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे दररोज जाऊन त्याची अपडेट घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्या अभियोग्यताधारकांच्या वतीने आपल्याला ऑथेंटिक माहिती मिळालेली आहे की यवतमाळ जिल्हा परिषदेचं जे रोस्टर आहे ते कालच्या तारखेला कंप्लीट झालेलं आहे। आता उरले होते 4च रोस्टर, त्यापैकी यवतमाळ एक होतं, अकोला, वाशिम आणि सोलापूर हे 4 होते, त्यापैकी आता यवतमाळ कंप्लीट झालेला आहे। आता राहतो आहे अकोला, वाशिम आणि त्यातल्या त्यात जे आहे सोलापूर। तर याच्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये निश्चितपणाने जे आहे या तिन्ही जिल्हा परिषदांमध्ये आपले अभियोग्यताधारक भेट देऊन त्याची अपडेट घेण्यासाठी प्रयत्न करणारच आहे। परंतु सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर सोलापूरचं जे प्रकरण आहे ते जवळजवळ निकाली निघालेलं आहे। म्हणजे सोलापूरचं रोस्टर किमान 1-2 दिवसामध्ये कंप्लीट होईल अशी आशा निर्माण झालेली आहे। परंतु अकोला जिल्हा परिषद असेल किंवा वाशिम जिल्हा परिषद असेल त्याच्यामध्ये जे त्रुटी आहे त्रुटीचं प्रमाण खूपच जास्त आहे आणि अशा प्रमाणावरती त्रुटी असल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे की कदाचित त्या दुरुस्ती होणार नाही। कारण काही जे जॉईन असलेले शिक्षक आहेत त्यांची व्हॅलिडिटी हरवलेली आहे, किंवा काही शिक्षक असे आहेत की ज्या प्रवर्गातून ते आलेले आहेत त्या प्रवर्गाचे जे सर्टिफिकेट्स आहेत त्यांच्याकडे नाही आहेत, किंवा जे आंतरजिल्हा बदली करून आलेले शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांची संख्या अतिरिक्त झालेली आहे। म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये त्या प्रवर्गाचा बिंदू अवेलेबल नसताना ते शिक्षक या ठिकाणी जे आहे बदली करून आलेले आहे। आता त्यांना कोणत्या बिंदूवर दाखवायचं त्या संदर्भामध्ये जे आहे सामान्य प्रशासन विभागाकडून यांनी अभिप्राय मागवलेला आहे। आता त्याला किती कालावधी लागेल ते सांगणं कठीण आहे, त्याच्यामुळे सोलापूरचं कंप्लीट होऊन जाईल। परंतु हे जे 2 जिल्हा परिषद आहे अकोला आणि वाशिम त्याचं रोस्टर कंप्लीट होईल किंवा होणार नाही वेळेमध्ये, त्याविषयी एक फार मोठं क्वेश्चन मार्क या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। कदाचित जे आहे ते जरी या राऊंडमध्ये नाही झालं तर पुढच्या राऊंडमध्ये ते कंप्लीट होऊ शकतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट उर्दू माध्यमाच्या संदर्भामध्ये, तर अमरावती जो विभाग आहे त्या अमरावती विभागामध्ये उर्दू मीडियमचे जे रोस्टर्स आहेत त्या संदर्भामध्ये बऱ्याचशा त्रुटी आपल्याला आढळून आलेल्या पाहायला मिळत आहे। कारण अमरावतीचा जो विभाग आहे त्या विभागामधले मराठी माध्यमाचे सर्व रोस्टर कंप्लीट आहे, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही। परंतु उर्दू माध्यमाचं जसं की प्रॉपर अमरावती असेल, बुलढाणा असेल किंवा वाशिम असेल या ठिकाणी उर्दू माध्यमाच्या संदर्भामध्ये देखील त्रुटी आढळून आलेल्या आहेत। बुलढाणामधल्या जागा जवळजवळ निश्चित झालेल्या आहेत, परंतु मावकने त्याला फायनल मंजुरी दिलेली नाही। कारण त्याही ठिकाणी 5 शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त या ठिकाणी दिसत आहे ओपन कॅटेगरीमध्ये, आणि मग त्यांना ऍडजस्ट कोणत्या ठिकाणी करायचा आहे त्या संदर्भामध्ये यांनी देखील सामान्य प्रशासन विभागाकडून अभिप्राय मागवलेला आहे। जोपर्यंत अभिप्राय येणार नाही तोपर्यंत त्यामध्ये दुरुस्ती त्या संदर्भामध्ये जे काही सजेशन्स दिल्या जाईल सजेशन प्रमाणे दुरुस्ती केली जाईल। दुरुस्ती केल्याच्या नंतर मावककडे ते सबमिट केल्या जाईल आणि मावकने ते अप्रूव्ह केल्याच्या नंतर मग त्या जाहिरातीला जे आहे अपलोड केल्या जाईल संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पवित्र पोर्टलच्या लॉग इनवर। हे अशी प्रोसेस आहे। आता समजा आपलं जर बॅड लक राहिलं की जाहिरात यांनी देण्याचा निर्णय घेतला आणि तोपर्यंत यांचे जर रोस्टर कंप्लीट झाले नाही तर नेमकी प्रक्रिया काय असेल, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जी भरती आहे ती टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने होणार असल्या कारणाने पहिला टप्पा त्यांनी समजा डिसाईड केलं की ठीक आहे आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला जाहिरात द्यायची आहे,
फॉर एक्झाम्पल सांगतो, 20 तारखेला जाहिरात द्यायची आहे, तर 20 तारखेपर्यंत ज्यांचे रोस्टर कंप्लीट आहे त्यांची जी पहिली टप्प्यामधली जी जाहिरात आहे ती अपलोड करून दिली जाणार आहे. म्हणजे ज्या जिल्हा परिषदा किंवा ज्या काही संस्था बाकी राहतील त्यांना बाकीच ठेवल्या जाईल अशी देखील शक्यता आहे. परंतु शासन आपल्या लेवलवरून प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त जागा एका टप्प्यामध्ये यायला पाहिजे. किमान ज्या खाजगी संस्था आहेत त्या तरी मागे राहिल्या तरी चालतं, परंतु ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या जास्तीत जास्त पहिल्या राऊंडमध्ये येणं आवश्यक आहे असं शासन स्तरावरून प्रयत्न केला जातोय. परंतु जिथे नाईलाज होईल त्या ठिकाणी जे आहे त्या जिल्हा परिषदांना वगळून त्यांच्या व्यतिरिक्त जाहिरात पब्लिश केल्या जाईल अशी आपल्याकडे माहिती मिळालेली आहे. कारण अधिकारी वर्गांशी चर्चा केल्यानंतर या गोष्टी आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत. आणि चांगली गोष्ट ही देखील आहे की आयुक्त महोदय जे आहेत मागच्या महिन्याभरापासून दुसऱ्या राज्याच्या या ठिकाणी ड्युटीवरती होते, छत्तीसगडच्या इलेक्शन ड्युटीवर होते. आता त्यांचा तिकडचा जो कार्यकाळ आहे तो संपलेला आहे. आयुक्त महोदय पुन्हा एकदा जे आहे रिजॉईन करणार आहेत आपलं ऑफिस. त्यामुळे या गोष्टीला जे आहे थोड्याशा प्रमाणावरती गती देखील मिळू शकते. कारण जे आहे बॉस एका ठिकाणी असल्यावर त्यांच्या नजरेखाली जे आहे सर्व लोक अगदी व्यवस्थितपणाने काम करतात, हे आपलं पूर्वानुभव आहे. त्यामुळे निश्चितपणाने आता थोडीशी गती आली तर आपल्याला जे आहे आश्चर्य वाटणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो आहे की आपला फोकस जिल्हा परिषदेवर आहे, परंतु नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, नगर परिषदा यांच्याकडे देखील भरपूर प्रमाणावरती जाहिराती अवेलेबल आहेत, वॅकन्सीज अवेलेबल आहेत. आपल्या अभियोग्यताधारकांनी जे आहे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. मला निश्चितपणाने एक गोष्ट या ठिकाणी जी आहे कौतुकास्पद वाटते आहे की उर्दू माध्यमाच्या बऱ्याच अभियोग्यताधारकांनी महाराष्ट्रभरामधले आपल्या नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे असेल किंवा नगर परिषद असेल या ठिकाणी जाऊन निवेदने दिली आणि त्यांना पवित्र पोर्टलवरती जाहिराती अपलोड करायला सांगितलेली आहे. आणि त्यामुळे निश्चितपणाने एक गती आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण पवित्र पोर्टलला बऱ्याच नगरपालिका, महानगरपालिकांच्या जाहिराती देखील अपलोड झाल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती आपल्याला आपले जे अभियोग्यताधारक वारंवार त्यांच्याकडे जात आहेत तर त्यांच्या माध्यमातूनच पाहायला मिळालेली आहे. जर मराठी माध्यमाच्या अभियोग्यताधारकांनी, ज्यांची की संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, या प्रकरणाचा जर आपण कित्ता गिरवला तर निश्चितपणाने त्याचा परिणाम होऊ शकतो. जे आपल्याला पाहिजे ना पहिल्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जागा, तर त्या जास्तीत जास्त जागा आपण या पद्धतीने आणू शकतो. कारण आपल्याला जे आहे जोपर्यंत घराच्या बाहेर आपण निघणार नाही तोपर्यंत जास्त जागांची जाहिरात मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून प्रयत्न करा की आपण ज्या ठिकाणी राहतो आहे त्या ठिकाणी जर नगरपालिका असेल तर त्या नगरपालिकेला व्हिजिट करा, त्यांना निवेदन द्या, त्यांच्याकडची जे काही रोस्टरची अपडेट आहे ती घेण्यासाठी प्रयत्न करा किंवा त्यांना विनंती करा की पवित्र पोर्टलला तुमची जी जाहिरात आहे ती लवकरात लवकर द्या. कारण वारंवार विद्यार्थी गेल्या कारणाने त्याही लोकांना थोडंसं त्या गोष्टीचं महत्त्व वाटतं आणि महत्त्व वाटल्यामुळे ते निश्चितपणाने जाहिराती अपलोड करून देतील. आणि एक चांगली गोष्ट ही आहे की कालच्या तारखेला जे आहे आपले जे सिनियर लोक जे की खाजगी संस्थेवरती काम करतात, जे अंशतः अनुदानित होते, म्हणजे 20%, 40%, 60% किंवा 80% सॅलरी ज्यांना मिळते आहे, त्या उमेदवारांचं, त्या शिक्षकांचं जे आहे आझाद मैदानवरती आंदोलन होतं. आणि त्या आंदोलनाच्या स्थळाला ते आंदोलन जवळजवळ मागच्या 29 तारखेपासून चालू आहे. म्हणजे बरेच दिवसापासून ते आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनामध्ये कालच्या तारखेला प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. फार कमी प्रसंग असे असतात की आंदोलनाच्या स्थळी जे आहे एखादा संबंधित मंत्री भेट देतो आणि कालच्या तारखेला त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांना ते ज्या ठिकाणी आंदोलन जे आहे ते संपवायला लावलं. आणि साहजिक आहे की पॉझिटिव्ह जे काही त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य करून त्यांना एक विशिष्ट मुदत देऊन त्यांचं आंदोलन संपवलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी जे काही पत्रकार महोदयांशी बोलताना बोललेलं आहे तर पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं होतं की मी 30,000 जागांची भरती देखील लवकरच म्हणजे येणाऱ्या 15 दिवसांमध्ये करतो आहे. कालच्या तारखेचं त्यांचं स्टेटमेंट आहे. तुम्ही म्हणाल सर त्यांच्यामध्ये काय विशेष आहे, तो माणूस दररोजच बोलत असतो, परंतु मला जे आहे त्यांच्या बोलण्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निश्चितपणाने आढळते आहे की आपले शिक्षण मंत्री महोदयांनी वारंवार 30,000चा आकडा हा बोललेला आहे. म्हणजे त्यांना तो आकडा सिद्ध करून दाखवायचाच आहे. कारण त्यांनी जेव्हा मागचे शिक्षण विभागाशी बरेचसे रिलेटेड असलेले स्टेटमेंट्स केले ते सगळे स्टेटमेंट त्यांनी जे आहे पूर्णत्वास नेलेले आहे. भले त्या गोष्टीला डिले लागला, म्हणजे त्यांनी जे काही सांगितलं होतं की मी या ठिकाणी शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलणार, त्या पद्धतीने त्यांनी केलंय. प्रत्येक विद्यार्थ्याला युनिफॉर्म असेल किंवा मिड डे मीलमध्ये केलेले चेंजेस असेल किंवा एकही शाळा विनाअनुदानित ठेवणार नाही, त्या संदर्भामधलं स्टेटमेंट त्यांचं आजच्या घडीला खरं ठरलेलं आहे. आता शिक्षक भरतीचं देखील त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते लवकरात लवकर खरं व्हावं अशी आपली जी आहे निश्चितपणाने इच्छा असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, व्हिडिओ थोडासा लांबत आहे परंतु हरकत नाही. ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या सर्व अपडेट्स तुम्हाला पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे.
बाकी कोण त्याला पॉझिटिव्ह घेतं कोण निगेटिव्ह घेतं त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. फक्त माझं काम आहे की ज्या लोकांचा माझ्यावरती भरोसा आहे त्या विद्यार्थ्यांना त्या अभियोग्यताधारकांना जे काही घडामोडी शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या घडतायत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं. कारण सगळेच्या सगळे जण जे आहेत रिकाम टेकडे नाही आहेत. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या आपल्या कामाशी काम करतोय. कोणीतरी टेम्पररी जॉब करतोय, महिला वर्ग असेल तर ते आपलं आपलं जे घर संसार सांभाळत आहे. त्यांना दररोज जे आहे 5-50 न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनल्स पाहत बसणं शक्य नसतं. म्हणून त्यांनी जे आहे सोपा मार्ग पत्करलेला आहे. आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि चॅनलच्या माध्यमातून त्यांना जे काही माहिती मिळते आहे तेवढी माहिती ते घेतात. बाकी आपलं कामाशी काम करतात. त्यांना जे आहे रिकाम पण नाहीये. त्या लोकांसाठी आपण खऱ्या अर्थाने हे जे चॅनल आहे ते सुरू केलेलं आहे आणि पूर्णतः जे आहे हा जो चॅनल आहे ते अशाच अभियोग्यताधारकांसाठी डेडिकेट केलेला आहे. अतिशहाण्या लोकांसाठी हे चॅनल आपण डेडिकेट केलेलं नाही. त्या लोकांनी आपल्या चॅनल पासून दूर राहिलं तरी देखील हरकत नाही. बाकी ज्यांना माहिती मिळत नाहीये, जे 24 तास ऑनलाईन नसतात, जे रिकाम टेकडे नाहीत त्या लोकांसाठी आपण माहिती पोहोचवत आहोत की जेणेकरून आपला 5 मिनिटाचा 7 मिनिटांचा हा व्हिडिओ जर त्यांनी बघितला तर त्यांना सर्व गोष्टी कळून जातात की कोणत्या न्यूजपेपरमध्ये काय आहे, सध्याच्या घडीला वरिष्ठ लेवलला काय चालू आहे, मंत्रालय लेवलला काय चालू आहे, मंत्री महोदयांनी काय सांगितलेलं आहे, आयुक्त महोदयांनी काय सांगितलेलं आहे. म्हणजे ते 24 तास व्हॉट्सअप खेळत नाही. त्यांच्याकरिता आपण हे जे चॅनल आहे ते डेडिकेट केलेलं आहे. असू द्या, हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरजिल्हा बदलीचा जो टप्पा आहे त्याला सुरुवात झालेली आहे. त्यांमध्ये जे काही एडिटचं ऑप्शन आहे, एडिटचं ऑप्शन देखील मिळालेलं आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये कदाचित ही जी आंतरजिल्हा बदलीची संपूर्ण प्रोसेस आहे ती कंप्लीट होऊन जाणार आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, आंतरजिल्हा बदलीच्या पूर्वी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे संबंधित जिल्हा परिषदच म्हणूया आपण, संबंधित जिल्हा परिषदांना आपलं रोस्टर अपलोड करावं लागतं. कारण जर मी एक जिल्हा परिषदेचा शिक्षक आहे, बदली पात्र शिक्षक आहे, तर जेव्हा मी लॉग इन करेल त्यावेळेस मला पूर्ण महाराष्ट्राचं रोस्टर माझ्यासमोर असायला पाहिजे. जोपर्यंत रोस्टर माझ्यासमोर त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर दिसणार नाही, मी त्या ठिकाणी चॉईस देणार नाही की मला नेमकं कुठं बदली करून जायचं आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेने आपलं जे रोस्टर आहे बदलीचं ते अपलोड करून दिलेलं आहे. त्यामुळे आता त्या गोष्टीला फार जास्त कालावधी लागत नाही. हार्डली एक 4-5 दिवस म्हणा किंवा 1 आठवडा म्हणा, चालू आठवडा त्याच्यामध्ये जाऊ शकेल. बाकी जे आहे जास्त कालावधी त्याला लागणार नाही. आणि एकदा बदलीची प्रक्रिया कंप्लीट झाली की राहिलेल्या जेवढ्या रिक्त जागा आहेत तेवढ्या जागांची जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळू शकते. एक शेवटचा प्रश्न जे आहे ते वारंवार आपल्याला विचारला जातोय आपल्या अभियोग्यताधारकांच्या बांधवांच्या वतीने की सर जे मराठा आरक्षणाकरिता जे आहे जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली आहे, त्यामुळे ही जी भरती आहे ती डिले होऊ शकते का? तर त्या संदर्भामध्ये आपण जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की सध्या तरी समजा डिले होण्याची चिन्ह दिसत नाही, परंतु जर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती राजकीय हस्तक्षेप झाला, वरतून जर का खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेशर आला की यार ठीक आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जाहिरात देताच कामा नये, तर मे बी याच्यावरती थोडंसं संकट येऊ शकतं. संकट म्हणण्यापेक्षा डिले होऊ शकतं. परंतु एक गोष्ट थोडीशी जास्त पॉझिटिव्ह मला पर्सनली तरी वाटते आहे की जे मराठा बांधव आहे सध्याच्या घडीला ते सध्या त्यांना ज्या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे ती कॅटेगरी आहे EWS ची. आणि EWS च्या कॅटेगरीला आपल्या शिक्षक भरतीमध्ये बऱ्यापैकी जागा आलेल्या आहेत. म्हणजे असंही आपले मराठा बांधव OBC मध्ये गेले काय किंवा EWS मध्ये गेले काय, त्यांना बऱ्यापैकी जागा त्यांच्या वाट्याला येऊ शकतात. म्हणून मला पर्सनली तरी असं वाटतं आहे की शिक्षक भरती जी आहे डिले होणार नाही. बाकी राजकीय हस्तक्षेपाला आपण जे आहे अपोज करू शकत नाही. कारण जे जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं होतं ते राज्यव्यापी होतं. ते आंदोलन जे आहे त्या आंदोलनाला जे काही आश्वासन मिळालेलं आहे तर त्या आश्वासनानंतर त्यांनी देखील स्टेटमेंट दिलं होतं की कोणत्याही प्रकारची भरती करू नका. पण कदाचित आपल्या भरतीला ऑलरेडी परवानगी मिळालेली आहे 80%ची, तर ही जी भरती आहे पुढे रेटली जाऊ शकते. त्याच्या पाठीमागचं कारण हे तुम्हाला सांगितलं की EWS च्या प्रवर्गामध्ये जे आहे बऱ्यापैकी जागा आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. तर मित्रांनो हे आहेत शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सध्याच्या घडीला ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींची महत्त्वाची माहिती. व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेल्या आहेत ते सध्याच्या घडीला जे आपण अधिकारी वर्गांशी चर्चा केल्याच्या नंतर ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. पॉझिटिव्ह राहा. दिवाळीचं सीझन आहे. कोणी तुम्हाला जे आहे भडकवण्याचा प्रयत्न करेल, निगेटिव्ह बोलण्याचा प्रयत्न करेल तरी देखील जे आहे डिप्रेशनमध्ये जाऊ नका. आपली भरती होणार आहे. थोडीशी डिलेज का होत नाही, परंतु भरती निश्चितपणाने होणार आहे. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि इतरांना देखील पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी प्रयत्न करा.